मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। नरखेडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होळी सणानिमित्त होळीच्या दुसऱ्या दिवशी गळयात्रा भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये झरी लुटण्याचा एक आगळा वेगळाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी दूरदूरच्या गावावरून 25 ते 30 गावावरून या ठिकाणी नागरिक येतात आणि या झरी लुटण्याचा कार्यक्रमाचा आनंद लुटतात। तुम्ही पाहू शकता नागरिक या ठिकाणी जमलेले आहे आणि जवळपास 20 ते 25,000 नागरिक यावर्षी या गळ यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आणि आतुरतेने वाट पाहत आहेत की झरी लुटण्याचा हा कार्यक्रम केव्हा सुरू होतोय। आणि एक आगळीवेगळीच मजा असते मित्रांनो गावामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जाते। सर्व नागरिक एकत्र येतात आणि अशा कार्यक्रमाचा आनंद लुटतात आणि अवघ्या काही वेळातच हा झरी लुटण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे। दूरदूरच्या गावावरून जवळपास 25 ते 30,000 नागरिक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आणि गावातील फार जुनी परंपरा आहे ही गळ यात्रा भरण्याची। या झरीच्या स्पर्धेमध्ये नरखेड तसेच साडी पिटोरी धोत्रा मोदी अशा छोट्या छोट्या गावातील स्पर्धक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने आनंदाने हा झरी लुटण्याचा कार्यक्रमाचा आस्वाद घेतात आणि खरोखरच एक आगळीवेगळी मजा असते मित्रांनो। गावामध्ये अशा पद्धती जेव्हा कार्यक्रम आयोजित होतात आनंदाने या ठिकाणी नागरिक जमतात आणि एक वेगळाच अनुभव त्यांना येतो आणि थोड्या वेळात हा झरी लुटण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि अगदी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता गळी लागण्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो। पण नागरिकांची उत्सुकता सध्या वाढलेली आहे। सर्व नागरिक आपल्या परिवारासह या गळ यात्रेमध्ये सहभागी होतात आणि त्यांची सर्व नागरिकांची या ठिकाणी दखल घेतली जाते। सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी संपूर्ण पोलीस प्रशासनाद्वारे दखल घेतली जात आहे। येथे येणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची सुद्धा या ठिकाणी दखल घेतली जाते। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आगळा वेगळा डान्स या ठिकाणी सुरू आहे। मला असं वाटते या व्यक्तीला थोडं जास्त झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मदिरा पिऊन डान्स करताय आणि स्पर्धक या ठिकाणी रेडी झालेले आहे। अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार आहे। सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून कुठलीही धांदल या ठिकाणी होणार नाही याकडे सुद्धा पोलीस यंत्रणेचे लक्ष लागलेलं आहे कारण की गर्दीचं ठिकाण आहे। आणि बघूया यावर्षीचा झरी लुटण्याचा मान कोणाला जात होतो। सर्वांची नजर याकडे लागलेली आहे केव्हा हा कार्यक्रम सुरू होतो। चला तर आपण बघूया की कुठले स्पर्धक या ठिकाणी आज आलेले आहे आणि कोणाला यावर्षीचा मान मिळतो झरी लुटण्याचा। सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की झरी लुटण्याचा जो खांब आहे त्या खांबाच्या वरच्या टोकाला जे मानधन असते ते मानधन या ठिकाणी वरती लटकलेलं तुम्ही पाहू शकता आणि या खांब्यावर जाण्याचा एकच मार्ग असतो। या खांब्याला एक ग्रीस लावलेला आहे आणि स्पर्धक या ठिकाणी खांबाला दुपट्टे किंवा दोऱ्या बांधून वर चढण्याचा प्रयत्न करतात आणि एक आगळीवेगळीच कला आहे मित्रांनो। प्रत्येकालाच ही कला जमत नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही दोऱ्या मागच्या वर्षी या ठिकाणी लावलेल्या आहे त्या अजूनपर्यंत काढलेल्या नाही आणि पाहूया काय होतं समोर। तुला आनंद घ्या या गळ यात्रेचा आणि तुम्ही सुद्धा या गळ यात्रेमध्ये आले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या दूरच्या मित्रांना हा नरखेडचा गळ यात्रेचा व्हिडिओ पाठवा आणि कमेंटसुद्धा करा। झरी लुटण्याचा जो आनंद आहे जे स्पर्धक या ठिकाणी विजयी होतात त्या विजयी स्पर्धकांना नगर परिषद नरखेड प्रशासनाकडून उचित या ठिकाणी पारितोषिक दिले जाते। तसेच काही वैयक्तिक पारितोषिकसुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहे ते म्हणजे मनोज भाऊ कोरडे आणखी तसेच काही मान्यवर नागरिकांकडून या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहे आणि नागरिकांचा उत्साह तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहे केव्हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आणि कुठल्याही प्रकारची धांदल होणार नाही। या ठिकाणी
लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. सर्वांचं लक्ष त्यावर लटकवलेल्या मानधनाकडे लागलेला आहे की हा मान यावर्षी कोणाला मिळतो. तर आता अवघ्या काही वेळातच हा इथे कार्यक्रम सुरू होत आहे. आपण आनंद घेऊया कार्यक्रमाचा. जरी लुटण्याच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो खूप आनंद येतो. अशा पद्धतीचे कार्यक्रम फक्त गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नरखेडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी गळ भरण्याचा हा जो कार्यक्रम आहे, ही परंपरा आहे, खूप फार जुनी आहे. नागरिक बघा या कार्यक्रमात पाहण्यासाठी दूर आलेले आहे. नागरिकांची गर्दी झालेली आहे. शांततेने या ठिकाणी नागरिक बसलेले आहेत. कार्यक्रमाचा आनंद घेत आहे या ठिकाणी. बघूया यावर्षी कोण जिंकतो या जरी लुटण्याच्या कार्यक्रमामध्ये.